नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एमपीएससी आयोगाचं 7 जानेवारी 2025 रोजीचं आलेलं जे घोषणापत्र आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्रमांक 47/2024 जे आहे या परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवर हरकती सादर करण्याबाबतचं आलेलं हे एमपीएससी आयोगाचं घोषणापत्र आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 29 डिसेंबर 2024 रोजी आयोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेच्या 4ही संचाच्या प्रथम उत्तर तालिका आयोगाच्या mpsc.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तर तालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक 17 नोव्हेंबर 2021 व 1 जुलै 2022 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमूद कार्यपद्धतीनुसार केवळ ऑनलाईन पद्धतीने व विहित शुल्क भरणा करून हरकती सादर करणे आवश्यक असणार आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने अतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने पद्धतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती गृहीत धरल्या जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची. उत्तर तालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा 12 जानेवारी 2025 पासून सुरू राहील पर्यंत सुरू राहील. म्हणजे तुम्हाला 7 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत ते तुम्हाला ओपन असणार आहे. काही हरकती सादर करताना काही अडचण उद्भवल्यास, तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID दिला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तर एमपीएससी आयोगाचं हे डिपार्टमेंटल PSI संदर्भात ज्यांना हरकती सादर करायच्या आहेत त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एमपीएससी आयोगाचं घोषणापत्र होतं. धन्यवाद.